हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुण्या म्हणून ज्या आल्या होत्या, तर त्यांनी जे भाषण केलं म्हणजे त्यांचं जे विचार होते ते ऐकले आणि मला इतकं म्हणजे असे मनाला भिडले आणि मला असं वाटलं की हे विचार सगळ्यांना सांगायला पाहिजेत. मग सगळ्यांना सांगायचं म्हटलं व्हिडिओ बनवायला पाहिजे, म्हणजे जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांना हे समजेल. तर त्यांचे विचार इतके सुंदर होते. त्यांनी म्हणजे त्या काउन्सिलिंग करायला जातात आणि बरेच त्यांनी कौटुंबिक ह्याच्यावर त्यांनी खूप संभाषण केलं, म्हणजे सांगितलं. आणि खरंच आपल्या ज्या चुका आहेत आपल्याला समजत नाही आणि मग आपण काही मोठा प्रॉब्लेम झाला की मग आपण जागे होतो. त्याच्यापेक्षा त्यांनी काय म्हणजे कुटुंबामध्ये कसं असावं हे त्यांनी सांगितलं, ते मी सांगते. आता कुटुंब म्हणजे आता आपण हे बघा, आई वडील असतात, 2 मुलं असतात आजकाल, किंवा एकच मुलं असतं आणि म्हणजे त्यांचे मुलांचे आजी आजोबा असतात, कोणाकडे असतात कोणाकडे नसतात. पण कसं असतं, हे कुटुंब झालं. हे कुटुंब झालं. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचं, त्यामुळे मुलांना असा आजी आजोबांचा धाक पण असायचा आणि खूप म्हणजे ते संस्कार करायचे आजी आजोबा, किंवा सांगायचे चुकलं काय बरोबर काय, छोट्या छोट्या गोष्टी सांग. म्हणजे आजी आजोबांकडे वेळ असतो ना, आजकाल मुलांकडे वेळ नसतो. म्हणजे दोघंही नवरा बायको जॉब करतात, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसतो आणि मग असं होतं की मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. तर पहिलं काय आहे की मुलांकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे, आई वडिलांचं किंवा घरात आजी आजोबा असतील तर त्यांचं. तर हे कुटुंब आहे, त्या कुटुंबात प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मुलांनी त्यांच्या आईवडिलांची घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांची पण घेतली पाहिजे. तर आणि आजी आजोबांचं काम असतं की जे आपली नातवंड आहेत त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्या प्रगतीकडे लक्ष देणं, कारण त्यांचा अभ्यास घेणं वगैरे हे सुद्धा करू शकतात. तर हे कुटुंब आहे. हे आता कुटुंबातलं त्यांनी सांगितलं प्रत्येकाने प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे, हे आहे. आता कसं असतं, दिवसभरात सगळेजण एकत्र येऊ शकत नाही, पण रात्रीची जेवणं आहेत त्या म्हणाल्या की रात्रीचं जेवण हे एकत्र झालंच पाहिजे. असा प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात रूल्स करायचा की रात्रीचं जेवण हे एकत्र झालं पाहिजे. जर तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल तर डायनिंग टेबलावर सगळ्यांनी बसलं पाहिजे. टी व्ही समोर बसून जेवायचं नाही आणि डायनिंग टेबलावर बसलं पाहिजे. तसंच प्रत्येकाच्या हातात मोबाईल नको आहे. प्रत्येकाने मोबाईल बाहेर ठेवून किंवा लांब ठेवून मगच जेवायला बसायचं. ह्याचा अर्थ काय की आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेला आपण वैचारिक म्हणजे गप्पा मारल्या पाहिजे. एकमेकांनी एकमेकाचं सबंध दिवसाचं काय झालं आहे काय नाही असं हसत खेळत गप्पा मारत एकमेकाशी बोलत एकमेकाचे विचार ऐकत आपण जेवलं पाहिजे. असं केल्याने काय होतं, हसत खेळत जेवल्यामुळे ते अन्नसुद्धा तुम्हाला छान म्हणजे पचन होण्यासाठी किंवा तुम्हाला आनंद मिळतो. तो आनंद मिळाला की तुम्हाला त्या जेवणाचं पण समाधान मिळतं. तर हे एक झालं पाहिजे. मोबाईल लांब ठेवलं आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं त्यावेळेला मला खरंच म्हणजे पटलं की आजकाल म्हणे आया काय करतात की काही खाणं दिलं मुलांना भूक लागली, आपण काहीतरी खाणं दिलं की आई काय करते, त्याला प्लेटमध्ये घालून देते, स्वतः पण घेते आणि त्याला टॅब किंवा मोबाईल देते मुलाला, स्वतः पण मोबाईल बघत बसते. म्हणजे दोघं आपले मोबाईल किंवा टॅब बघत आपलं खातात आणि मग ह्याच्यामध्ये संवाद होत नाही. तर ॲक्च्युली कसं असतं की मुलांना दिल्यावर मुलं खात आहेत त्यावेळेला आई जवळ बसली किंवा आई कामात असेल तर आजीनी जवळ बसली आणि मुलांना काही गोष्टी सांगितल्या, गप्पा मारल्या, त्यांच्याशी चांगलं चांगलं बोललं की मुलांना हे आपोआप पटतं आणि त्यांच्या मेंदूवर ते बरोबर ठसतं. तर हे एक गोष्ट आहे की जेवताना मोबाईल अजिबात घ्यायचा नाही. खाताना तशी मुलांना सवय लावायची. मुलांना सवय लावली की मुलं आपोआप तसं होतात आणि मग रात्रीचं जेवण तरी
सगळ्यांनी एकत्र करायचं आणि जेवणाच्या वेळेला टी व्ही समोर बसायचं नाही. बरं, दुसरं त्यांनी काय सांगितलं की जे काही आपण भोजन म्हणजे जेवण करतो ते सात्विक असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच घरात काय असतं की आज वेळ नाही मिळाला, चल बाहेरनं भाजी आण. हां, एखाद दिवशी हे होऊ शकतं की आपल्याला बरं नसतं किंवा आपण बाहेर कुठेतरी जातो, तिथे कामात अडकतो आणि आपल्याला करायला वेळ मिळत नाही किंवा काहीतरी असं अडचणी येतात, त्यावेळेला बाहेरनं पण आणायला पाहिजे. पण शक्यतो घरगुती मेस वगैरे असेल यांच्याकडनं आणावं. ह्या ज्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणतो ना, त्याच्यात काहीही तथ्य नाही. त्या महिनोन-महिने त्यांची ग्रेव्ही करून ठेवलेली असते आणि हे सगळं, आणि त्यात छान लाल दिसावं म्हणून रंग घातलेला असतो आणि हे सगळं खाऊन उलट आपल्या शरीराला त्रास होतो. त्यामुळे घरगुती मेस असेल तिकडनं एखाद दिवशी भाजी आणायला हरकत नाही. पण शक्यतो भोजन हे सात्विक असावं आणि सात्विक भोजन खाल्ल्याने तुमच्या शरीराला किती फायदा होतो हे तुम्हाला नंतर समजतं. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगितलं सात्विक असावं, हे असावं, घरचं असावं, तर ते तुम्हाला आता समजणार नाही, पण नंतर समजतं. बाहेरचं अन्न खाऊन जर गरज नसेल आणि सतत बाहेरचं खाण्याची जी मुलांना चट लागते किंवा मुलांना ते खावंसं वाटतं, त्याचं कारण पण हेच आहे की त्याच्यामध्ये भरपूर बटर घातलेलं असतं. आपण भाज्या करताना मोजकं तेल किंवा चांगलं तेल वापरतो, ती बाहेर पाम ऑइल वापरतात, भरपूर बटर वापरतात. बटरसुद्धा ते चांगल्या क्वालिटीचं वापरत नाही आणि भरपूर बटर घालून केलेली भाजी कधीही चांगलीच लागते. तुम्ही भाजी बाहेरची आणली तुम्ही हॉटेलमधनं की भाजी संपल्यावर ताटाला बघा, असं चिकट चिकट खाली लागलेलं असतं. म्हणजे ते बटर ठिसतं, म्हणजे असं घट्ट होतं आणि मग ते असं चिकटून राहतं. तर त्यामुळे भोजन हे सात्विक असावं. सात्विक अन्न घेतल्यामुळे मुलांची प्रगती चांगली होते आणि मुलांची वाढ चांगली होते. मुलांवर जे काही आपण संस्कार करतो ते त्यांना पटतात किंवा ते त्या मार्गाने सात्विक मार्गाने जातात. त्याच्यानंतर दुसरं असं एक आहे की अधूनमधून, म्हणजे अगदी नेहमी नाही पण अधूनमधून, हे बघा आता फॉरेनला गेले मुलं राहायला की तिथे कसं सॅटर्डे संडे ते एन्जॉयमेंट करतात. आता तिथली पद्धत आहे ही, पण आपण एवढं तर सॅटर्डे संडे नाही करू शकलं तरी अधूनमधून 2-3 महिन्यातनं एकदा एक छोटीशी ट्रिप काढायला पाहिजे आणि कुटुंबाबरोबर जायचं. असं एकटं एकटं जायचं नाही. कुटुंबाबरोबर गेल्यामुळे सगळ्यांना आनंद मिळतो. आणि माझ्या सासूबाई असं म्हणायच्या की बाहेर जाऊन आलं की आपल्या शरीराची बॅटरी चार्ज होते आणि आपल्याला खूप उत्साहाने आपण काम करतो. त्यामुळे जमलं तर 2 दिवस जायचं, नाही जमलं तर अगदी 1 दिवसाची ट्रिप केली तरी चालतं, पण बाहेर जाऊन आलं की आपल्याला फ्रेश वाटतं. तर हे असं अधूनमधून बाहेर गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला जे काही म्हणजे काही निर्णय घ्यायचे असतात घरामध्ये, म्हणजे काही गोष्टी असतात, निर्णय घ्यायचे असतात, अशा वेळेला आपण जर म्हणजे ती अशी पैशाच्या आणि अशा काही गोष्टी असतील तर आपण मुलांना सांगत नाही. लहान मुलं असतील तर, मोठी असतील तर त्यांना घ्यायला पाहिजे आपल्या संभाषणात. लहान मुलं असतील आणि छोट्या छोट्या काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनाही घ्यायला हरकत नाही. म्हणजे एक अशी मीटिंग झाली पाहिजे. आठवड्यातनं एकदा एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी जेवणं झाल्यावर बसायचं आणि जे काय प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येकाने सांगायचे, त्यातून सोल्युशन सगळ्यांनी मिळून काढायचं आणि मग म्हणजे त्याच्यावर तोडगा निघतो असा. तर हे सगळं झालं पाहिजे. हे झाल्यामुळे काय होतं की एकी राहते आणि ओढ लागते. म्हणजे मुलांना असं नाही वाटत, म्हणजे मुलं बाहेर भरकटत जात नाही. त्यांना अशी घराची ओढ लागते, आपल्या घरच्या माणसांची ओढ लागते किंवा काही झालं तर त्यांना असं वाटतं नाही माझ्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे किंवा माझ्या आजी आजोबांना सांगितलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट ते बाहेर शेअर नाही करत मुलांबरोबर, त्यांच्या मित्रांबरोबर, ते घरामध्ये सांगतात. आणि अशा वेळेला त्यांच्या हातून जर काही चूक झाली तरी आपण तेवढा त्यांना धीर द्यायचा की बाबा चूक झाली, माणसाच्यातून चूक होते पण सुधारायला पाहिजे आपण. तर त्यांना आपण असं सांगितलं मुलांना लहानपणापासून त्यांना एक विश्वास द्यायचा. तो विश्वास जर आपण दिला तर खरंच मी सांगते पुढची पिढी खरंच खूप चांगली होईल. त्यांना बाहेर भरकटत जायची गरज नाही आहे.
त्यांना आपलं घर, आपले आईवडील, आपले आजी आजोबा किंवा बहीण भाऊ कोण असतील ह्यांच्याविषयी खूप प्रेम वाटेल आणि ते एकमेकाशी सहमताने आणि व्यवस्थित राहू शकतात. म्हणजे एकमेकांना प्रेमाने म्हणजे ते कुटुंब असं प्रेमाने जवळ राहू शकतं. तर हे सगळं आहे. हे सगळं कोणाला माहीत नाही असं आहे का? सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पण आजकालच्या ह्या युगामध्ये म्हणजे दुसरं एक त्यांनी असं सांगितलं की मोबाईल, त्यांनी विचारलं मोबाईल तुम्ही किती जण रात्री 9 नंतर वगैरे बघता? पण सर्रास कोणीही घेतलं तरी मोबाईल हा रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला मोबाईलचं व्यसन लागलेलंच आहे. मग हे व्यसन आपण आपलं कमी करू शकतो. मग काय करायचं? एक ठराविक, आता तुम्ही जर 11ला झोपत असाल किंवा 10ला झोपत असाल तर त्यावेळेला तुम्ही मोबाईल बघता. मोबाईल हा झोपायच्या अर्धा तास आधी अजिबात बघायचा नाही. कोणाला काय मेसेज करायचे हां, आता मोबाईल आला म्हणजे तुम्हाला फोन आला तर तो तुम्हाला घ्यायला पाहिजे. फोन आला तर घ्यायचा. पण हे व्हॉट्सॲप आहे, हे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, नंतर यूट्यूब आहे, हे सगळं आहे ना, ह्याचं एक वेड लागतं, वेड. हे बघितलं ते बघितलं ते. आणि यूट्यूबवर बघायला गेले ना, रील मागून रील बघतच राहतात लोक. आणि त्याचा सगळा ताण डोळ्यावर, आपल्या मेंदूवर येतो आणि बुद्धी अशी हळूहळू मग अशी ती चालेन अशी होते. डोकं असं हे होऊन जातं. आणि मग बऱ्याच ज्यांचे म्हणजे सिनियर सिटीजन आहेत ह्यांना झोपेचा प्रॉब्लेम असतो. आजकाल झोपेचा प्रॉब्लेम सिनियर सिटीजनला आहे असं नाही आहे. हे तरुण मुलं मुले आहेत ना, ह्यांनासुद्धा झोपेचा प्रॉब्लेम येतो. कारण त्यांचं खाणं पिणं वागणं राहणं सगळंच वेगळं झालेलं आहे. तर मग अशा वेळेला काय होतं, झोप नाही आली, घे मोबाईल बघ, मग रील बघत बस, नाहीतर मग यूट्यूब उघड, इंस्टाग्राम उघड, हे उघड ते उघड, सगळं असं बघत 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 बसतात. आणि त्यांनी ते जे रेज आहेत मोबाईलचे त्यांनी अजून डोळ्यावर ताण येतो आणि तुम्हाला कुठे झोप लागणार असेल शांतपणे ती पण जाते. म्हणजे तुम्हाला जरी झोप लागली तरी ती शांत झोप नसते. तुम्हाला कल्पना नाही, ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर होतो. डोळे, नंतर डोकं म्हणजे मेंदू पण असा मठ्ठ व्हायला लागतो. तर हे सगळं आहे, हे त्यांनी सांगितलं. आता हे कोणाला माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. आता मोबाईल जास्त बघू नये हे सगळ्यांना माहिती आहे. पण नाही, हे व्यसन आहे, हे सुटत नाही. ह्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आणि एक ठराविक, आता तुम्ही जर 10ला झोपत असाल तर तुम्ही असं ठरवून टाकायचं की 9:30ला मी शेवटचा मोबाईल बघेन, 9:30 नंतर मोबाईलला हात लावायचा नाही. आणि आपण झोपतो त्या आपल्या उशाजवळ मोबाईल घेऊन बिलकुल झोपायचं नाही. तो मोबाईल 10 फूट लांब ठेवायचा. म्हणजे तुम्ही अजिबात रात्री जाग आली तरी मोबाईल हातात तुमच्या येणार नाही. हां, मोबाईल फोन आला तर तुम्हाला घ्यायला लागेल. आजकाल मिस कॉल पण बरेच येतात, त्यामुळे काही नंबर असतात ह्याचे त्याचे. तर असं पण नाही आहे की ठराविक म्हणजे आपले नातेवाईक जवळचे कोणी असतील त्यांना तर म्हणजे सगळ्यांचे नंबर माहीत असतात. मग जर आपला मोबाईल वाजला, आपण नाही घेतला म्हणजे फोन, तर मग तुमचे कोणी मिस्टर वगैरे असतील किंवा मिस्टरांचा वाजला तर ते म्हणजे मिसेस असेल त्यांचा मोबाईलवर फोन करतात. म्हणजे मग दोघांच्या मोबाईलवर रिंग वाजली की समजायचं की कोणाचा तरी जवळच्यांचा फोन आलेला आहे. तर असं जर तुम्ही प्रयत्न करून बघा. मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका. तुम्हाला हे बघा, दिवसभर ऑफिसमध्ये तुम्हाला लॅपटॉप आणि ह्याच्यासमोर बसून काम करावं लागतं. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही जर मोबाईल रात्री झोपेपर्यंत बघत असाल तर तो ताण तुम्हाला केवढा आहे हे लक्षात घ्या. पूर्वीची लोक अगदी 80-90 वर्षाची झाले तरी सुदृढ आणि तेजपुंज दिसायची. ह्याचं कारण हेच होतं की त्यावेळेला मोबाईल नव्हता, काही टी व्ही नव्हता, काही नव्हतं. भरपूर मेहनत करायची, दिवसभर कामं करायची आणि आनंदाने राहायचं, सात्विक जेवण घ्यायचं आणि एकत्र कुटुंब म्हणजे एकत्र बसून गप्पा गोष्टी करायच्या. कारण त्यावेळेला बाकी काही नव्हतं ना. तुमच्याकडे जर तुम्हाला करमणुकीचे कार्यक्रम बघायला काहीच नव्हतं. त्यामुळे मग काय असंच व्हायचं की
रात्री बसायचं, सगळ्यांनी गप्पा मारायच्या, हसायचं, खेळायचं आणि मग झोपायचं. मग दिवसभर तुम्ही कामं केली, मेहनत केली, तुम्हाला अगदी शांत झोप लागतेच लागते. तुम्ही पण करून बघा. आणि हे मला खूप पटलं. तर सगळं हे मला माहीत नव्हतं का? मला पण माहीत होतं. तुम्हाला माहीत नाही का? तुम्हाला पण माहीत असेल. पण आपण कळतं पण वळत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. पण हे वळवा, हे करा. आणि ह्याच्यामुळे तुमचं नुकसान होईल. म्हणजे आईवडील जर करत असतील तर आईवडिलांचं नुकसान होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुलांचं पण नुकसान होईल. मुलांना पण आत्ता लहान वयातच एक त्यातलं म्हणजे काय आहे, का करू नये हे जास्त ठराविक वेळेला करावं, त्यांना द्यावा मोबाईल. कारण हे जगच असं, युगच असं आहे की आता मोबाईल आणि लॅपटॉप आणि ह्याच्याशिवाय काही चालणार नाही. आजकालच्या छोट्या छोट्या मुलांना, अगदी 7-8 वर्षाच्या मुलांना पण शाळेमध्ये त्यांना टॅब वगैरे द्यावा लागतो किंवा त्यांना लॅपटॉपवर अभ्यास करावा लागतो. पण तेवढ्यापुरता ठीक आहे. ठराविक वेळ ठरवा, हे एवढा वेळ तू बघ. पण रात्री झोपायच्या आधी किंवा रात्री 9 नंतर कोणीही मोबाईल बघायचं नाही, कोणीही हे बघायचं नाही, म्हणजे टॅब वगैरे लहान मुलांना द्यायचा नाही. हे ठरवून टाकायचं. हळूहळू सवय लावायची, लगेच सवय लागत नाही. पण ही सवय लावा, ही पुढच्या दृष्टीने खूप चांगली आहे. बघा, तुम्हाला पटतंय का? माझं म्हणणं पटत असेल, म्हणजे माझं म्हणणं नाही आहे हे मी पण, म्हणजे मलाही माहीत होतं. पण मी त्या दिवशी ऐकलं त्यांचे विचार. ते काउन्सिलिंग करायला जातात बाहेर, त्यांचे विचार ऐकले. त्यावेळेला मला वाटतं हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण आपण म्हणजे प्रत्यक्ष असं करत नाही. आपण वेगळंच काहीतरी करतो, जाऊ दे ना आजचा दिवस बघतो, असं होतं. पण तो आजचा दिवस म्हणजे उद्या पण आपण तेच म्हणणार, जाऊ दे ना, मी आजचा दिवस बघते, उद्या बघू. उद्या हा येत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला पटत असेल, हे असेल, तर तुम्ही नक्की आजपासून सुरुवात करा. किंवा आज ऐकलं, उद्या तुम्ही, म्हणजे आज तुम्ही हे ऐकलं की तो दिवस जाऊ दे, पण तुम्ही चांगल्या मनाने म्हणजे एक अर्धा तास मागे या. हळूहळू तुम्ही 9पर्यंत या. 9 नंतर तुम्ही मोबाईल बघू नका. बघा, तुम्हाला पण शांत झोप लागेल. तुमचा मेंदू खूप सकाळी उठल्यावर असं तुम्हाला चिडचिड किंवा असं कंटाळा, डोळे सुजलेत असं होणार नाही. फ्रेश वाटेल. सकाळी पाहिजे तर लवकर उठा, वॉक करायला जा, फ्रेश हवेवर फिरायला जा, त्यातून पण तुम्हाला आनंद मिळेल. बघा, पटतंय का तुम्हाला? धन्यवाद.